नाशिक महानगरपालिकेच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे। प्रभाग क्रमांक 26 मधून शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार निवृत्ती अण्णा इंगोले, भागवत आरोटे, नयना जाधव व हर्षदा गायकर यांनी गेल्या 10 दिवसांपासून चोखसभा, बैठका, घरोघरी बैठकी, प्रचार पत्रिका वाटप आदी माध्यमातून जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे। या प्रचाराचाच एक भाग म्हणून आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी प्रभाग क्रमांक 26 परिसरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी आपली ताकद दाखवत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले। रॅलीला नागरिकांसह तरुण व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे या बाईक रॅलीत महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली। उमेदवार निवृत्ती अण्णा इंगोले यांनी कोरोना महामारीच्या कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांसाठी उल्लेखनीय सामाजिक कार्य केले आहे। सॅनिटायझर, मास्क, अन्नधान्य, फळभाज्या वाटप, ऑक्सिजन सिलेंडर, बेड, दवाखान्यातील मदत, वीज बिल संदर्भातील सहाय्य तसेच रस्ते, पिण्याचे पाणी व विद्युतधारा यासाठी आंदोलन करून त्यांनी नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे। या लोकहिताच्या कामांमुळे प्रभागात त्यांचा मोठा समर्थक वर्ग निर्माण झाला आहे। भागवत आरोटे यांनी आपल्या नगरसेवक काळात प्रभागासाठी दर्जेदार व विकासात्मक कामे केली आहेत। नयना जाधव या माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव यांच्या सून असून मधुकर जाधव यांनी या प्रभागात दीर्घकाळ सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीब नागरिकांसाठी आदिवासी पाड्यांवर थंडीच्या काळात ब्लँकेट वाटप, अन्नधान्य, जेवण व्यवस्था, खेळ पैठणी कार्यक्रम, रक्तदान शिबिरे तसेच कोरोना काळात मदत कार्य केले आहे। त्यामुळे या कुटुंबाचा प्रभागात चांगलाच प्रभाव आहे। तसेच माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी देखील आपल्या कार्यकाळात प्रभागात भरीव व विकासभिमुख कामे केल्याने त्यांचीही स्वतंत्र ओळख आहे। या चारही उमेदवारांचा सामाजिक कार्याचा वारसा, जनसंपर्क आणि लाडकी बहीण योजनेचा सकारात्मक प्रभाव पाहता प्रभाग क्रमांक 26 मधून शिवसेना शिंदे गटाचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, अंबड।